पुढे वळूयात. टीव्हीकेचे प्रमुख थलपती विजय यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय. विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती असतानाच आता यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. विजय यांच्याकडे बहुमतासाठी लागणारा आकडा असण्याबाबत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर साशंक असल्यामुळे ते आज राज्यपालांकडून उद्या विजय यांना शपथ दिली जाते का याबाबत आता संभ्रम वाढलेला आहे. विजय यांना काँग्रेस आमदारांसह 112 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांना आणखी 6 अधिकच्या आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे विजय हा जादुई आकडा गाठतात का, आमदारांच्या सहीचं पत्र घेण्यात यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी तन्मय टिल्लू यांच्याकडून. तन्मय, गेल्या काही दिवसांपासून तू इथल्या निवडणुका आणि निवडणुकांच्या नंतरच्या घडामोडींवरती लक्ष ठेवूनच आज विजय थलपती यांनी आपल्या सत्ता स्थापनेचा दावा जरी केलेला असला तरी मॅजिक फिगर त्यांना गाठता येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं सध्या काय घडामोडी घडतात? अगदी खरं आहे. आणि आता खरं तर पेच निर्माण झालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण आपल्याला ज्या सूत्रांकडनं माहिती मिळते ती अतिशय इंटरेस्टिंग अशी आहे. कारण विजयकडे आपल्याला माहितीये की 118 हा जादुई आकडा त्यानं गाठलेला नाही. 108 जागांवरती टीव्हीकेला यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय. आत्ताच दुपारी काँग्रेसनं 5 आमदार काँग्रेसकडे आहेत आणि काँग्रेसनं पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यात अटी शर्ती आहेत आणि काँग्रेसनं 2 मंत्रिपदाची मागणी देखील केलेली पाहायला मिळते. जेव्हा ही प्रोसेस सुरू होते तेव्हा राज्यपालांकडे जावं लागतं, सह्यांचं पत्र द्यावं लागतं आणि आपल्याला किती आमदारांचा पाठिंबा आहे हे देखील कळवावं लागतं. मात्र आता आपल्याला जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यात असं म्हणण्यात येत आहे की राज्यपाल जे राजेंद्र आर्लेकर आहेत त्यांनी 118च्या 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र मागितलेलं आहे, अशी माहिती सध्या आपल्याला मिळते. त्यामुळेच हा पेच आहे की आता 118 आमदारांचं सह्यांचं पत्र जर देऊ शकलं नाही टीव्हीकेकडनं किंवा विजय ते देऊ शकला नाही तर उद्याचा शपथविधी होणार का नाही यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं पाहायला मिळत आहे. म्हणजेच उद्याचा शपथविधीवरती आता टांगती तलवार देखील निर्माण झालेली आहे ती राज्यपालांमुळे. त्यामुळे आता राज्यपालांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. राज्यपाल जर ऍक्सेप्ट करतात की 118 नाही तर ठीक आहे, जेवढं तुमच्याकडे पाठबळ आहे त्या आमदारांच्या सह्यांचं पत्र आम्हाला द्या आणि शपथविधी पूर्ण करा, तर हा शपथविधी नक्कीच पूर्ण होऊ शकतो. मात्र जर ते सह्यांच्या पत्रांवरती अडून बसले तर मग उद्याच्या शपथविधीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजेच उद्याचा शपथविधी होणार की नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. आता या व्यतिरिक्त विजय कोणाकोणाकडे जाणार आणि कोणाकडनं त्याची सह्यांची मागणी करणार, मग ते छोटे पक्ष असतील का, AIADMK मधला एक गट फुटतो आज रात्री आणि मग टीव्हीकेला जॉईन होतो, ही सगळं आता शक्यता त्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. अशा अनेक शक्यता त्यामुळे निर्माण होताना पाहायला मिळतात. खूप इंटरेस्टिंग असा सत्ता कारणाचा हा सगळा खेळ या निमित्तानं तामिळनाडूमध्ये आता पाहायला मिळणार आहे. खरं तर याआधी आपण पाहिलेलं आहे DMK AIADMK यासारखे 2 पक्ष होते, द्रविडियन मॉडेल इथं रंगलेला पाहायला मिळायचा आणि त्यातच स्पर्धा होती. या यंदाच्या निवडणुकीमध्ये विजय सारख्या टीव्हीकेच्या पक्षाने एंट्री घेतली आणि भरभरून मतदान त्याला झालेलं पाहायला मिळालं, त्याचे निकाल लागलेले पाहायला मिळाले तसे. आणि त्यामुळेच आता खरी चुरस निर्माण झालेली आहे. सत्ता खेळ रंगलेला पाहायला मिळतोय. तो सगळा राज्यपालांच्या दारात येऊन थांबलेला पाहायला मिळतो. आता राज्यपाल काय भूमिका घेतात त्यावर उद्याचा शपथविधी होतो की नाही इथपर्यंत आता हे सगळं येऊन थांबलेलं पाहायला मिळतंय. तृप्ती, आणि यासोबतच तन्मय, आजची रात्र सुद्धा खूप महत्त्वाची असेल, कारण राजकीय घडामोडी जेव्हा घडत असतात त्यावेळेस प्रत्येक तास हा महत्त्वाचा असतो आणि आजची रात्र ही टीव्हीकेसाठी थलपतींसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये काय घडामोडी घडतात यावर सुद्धा तू लक्ष ठेवून राहा. तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता.